सुधाताई साडीच्या पदराने डोळे पुसत होत्या, तर त्यांची मोठी सून राधा त्यांना सांत्वना देत होती. पण मनाला काहीच शांतता नव्हती, कारण त्यांचा मोठा मुलगा आकाश आज अमेरिकेला निघाला होता. इथे मिळणाऱ्या पगारात काहीच भागत नव्हतं. भाड्याचं घर, 2 लहान मुलं, आईची जबाबदारी आणि धाकटा भाऊ जो अजून शिकत होता. अशा सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये त्या छोट्याशा पगारात सगळं सांभाळणं खूप कठीण होत होतं. शेवटी मनावर दगड ठेवून त्याने परदेशात नोकरी करायला जाण्याचा निर्णय घेतला. त्याची खरी इच्छा होती की तिथं जाऊन नोकरी करून पैसे साठवून घरी पाठवेल. पैसे वाचवायचे आणि थोडा जास्त जमवून आपल्या देशात येऊन एखादा छोटासा बिझनेस करायचा होता. पण त्याला माहीत नव्हते की त्याच्या जाण्यामुळे त्याच्या लहान कुटुंबावर वादळ येणार आहे. त्याची लहान मुलं त्याच्या पायाला धरून उभी होती. वडिलांना सोडून जाण्याचं दुःख त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. त्यांचा धाकटा मुलगा राजू फक्त 4 वर्षांचा होता. एअरपोर्टवर वडिलांना सामान ओढत घेऊन जाताना खूप निरागसपणे आईला म्हणाला, "आई, बाबा आमच्यासाठी खाणं आणि खेळणी आणायला निघाली आहेत का? ते घरी कधी परत येणार?" मुलांच्या निरागस बोलण्यामुळे राधाचं मन खूप तडफडत होतं आणि त्याच्यापेक्षा 1.5 वर्षाने मोठा आरव होता, तो खूप शांत उभा होता. आकाशला जाऊन खूप वेळ झाला होता. सुधाताईंनी स्वतःला सावरलं होतं. आकाश गेल्यानंतर त्या दोघी भाड्याने आणलेल्या गाडीतून घरी परत आल्या. संपूर्ण रस्त्यात सुधाताई राधासोबत एकही शब्द बोलल्या नाहीत. राधासाठी ही काही नवीन गोष्ट नव्हती. जेव्हापासून आकाश आणि राधाचं लव्ह मॅरेज झालं होतं, तेव्हापासून तिची सासू तिला कधीच पसंत करत नव्हती. तिच्या सासूला या गोष्टीचा खूप राग होता की त्यांच्या मुलाने त्यांनी पसंत केलेल्या मुलीशी लग्न न करता त्याच्या मनाविरुद्ध त्यांनी लग्न केलं होतं त्यांच्या. आवडत्या मुलगीशी लग्न झालं होतं त्याचं. ती दुसऱ्या जातीतली होती. पण आकाशला कधी त्या गोष्टीचं काही पर्वा नव्हती. राधाताई मुलाच्या समोर राधाशी छान वागत होसायच्या, पण खरी स्थिती फक्त राधालाच माहीत होती. आकाश जेव्हा घराबाहेर कामाला जात असे, तेव्हा तिची सासू तिला टोमणे मारून तिचं जगणं खूप कठीण करून ठेवायची. सध्या राधा मनात खूप घाबरलेली होती. आकाश परदेशात नोकरीला गेला की मग तिची सासू तिला कशा प्रकारचा त्रास देईल हे कुणाला ठाऊक होतं. कारण आता आकाशही घरी नव्हता, त्यामुळे तिच्या सासूला काहीच भीती नव्हती. राधा अगदीच मजबूर होती, म्हणून शांत बसायची. जसं राधा दादाने विचार केला होता तसंच झालं. घरी आलं की उठता बसता तिच्या सासूने तिला ऐकवायला टोमणे मारायला सुरुवात केली. "माहीत नाही कुठली बायको घेऊन आलास. तुझ्या पावलांनी ह्या घरासाठी अपशकुन आणली आहेस ही सून. ही सून तर घराची लक्ष्मी असते." मग म्हणायची, "एक माझी सून आहे, तिने उरलेल्या कमाई पण संपवून टाकली. माझा बिचारा मुलगा पैसे कमवायला परदेशात गेला." रोज रोज सासूचे टोमणे ऐकत राधा मनातून खचत होती. फोनवर नवऱ्याला आकाशला सासूबद्दल काही सांगायला गेली तर तो उलटा तिला ओरडायचा, "माझ्या म्हाताऱ्या आईची काळजी घे, तिला त्रास देऊ नकोस. आधीच तिच्या मनाविरुद्ध जाऊन मी तुझ्याशी लग्न केलंय." बिचारा राधाला दोन्ही बाजूने ऐकावं लागत होतं. आकाशला जाऊन 2 महिने झाले होते. तिथे त्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली होती आणि तो दिवससुद्धा आला जेव्हा आकाशने खूप पैसा त्याच्या घरी पाठवून दिला. तो पैसा त्याने त्याच्या धाकट्या भावाच्या खात्यावर पाठवला होता आणि तो आणून सरळ आईच्या हातात दिला. त्याची आई सतत पैसे मोजत होती. त्यांना विश्वास बसत नव्हता की एवढा भरपूर पैसा त्यांच्या हातात आला आहे. तेवढ्यात अचानक राधा मुलाला झोपलेलं घेऊन खोलीतून बाहेर आली. तेव्हा सासूला पैसे देताना पाहिलं, तेव्हा सासूला विचारायचं होतं की हे पैसे आकाशने दिले आहेत का? पण अचानक सासूने तिच्याकडे बघितलं आणि जवळचा पैसा मांडीखाली लपवून ठेवला. ते पाहून राधा थोडी थक्क झाली, पण काही बोलली नाही. सासूने लगेच चेहरा बदलला आणि रागात म्हणाली, "कधीपासून मुलाला झोपवत आहेस? तुझं डोकं खूप दुखतंय, माझं डोकं खूप दुखतंय. माझ्यासाठी गरम गरम चहा बनवून आण जा. त्यानंतर रात्रीचं जेवण तयार कर. जेवणात काही छान बनव. आज तुझ्या नंदेला आरतीला पण जेवायला बोलवलं आहे." आरतीचं लग्न झालं होतं, पण तिला शहरातच दिलं होतं त्या. आठवड्यातून 4 दिवस ती माहेरी येऊन राहत असायची. राधाला तिच्या सासूशी बाबत बोलायचं होतं, कारण तिला तिच्या मुलांचे शाळेत ॲडमिशन करायचं होतं आणि त्यासाठी पैसे लागत होते. पण सासूला विचारायची तिच्यात इतकी हिंमत नव्हती आणि पैसे मागायचे पण नव्हते. वरून नणंद घरी येणार असं ऐकून तिला अजून टेन्शन वाटू लागलं. ती काही बोलल्याशिवाय किचनमध्ये गेली आणि चहा बनवायला लागली. तिची सासू हळूहळू त्यांच्या धाकट्या मुलाशी काहीतरी बोलत होती. राधा किचनमध्ये काम करत होती तेव्हा तिचा धाकटा दीर किरण हातात सामानाच्या पिशव्या घेऊन आला. त्यात खूप सारं सामान होतं. पनीर, दूध, मिठाई आणि अजून बरंच काही पदार्थ घेऊन आला. राधा इतकं सामान बघून चकित झाली. एवढं सामान तर त्यांच्या घरी महिन्याला पण येत नव्हतं. मग अचानक इतकं सामान कसं काय तिच्या सासूने का मागवलं असेल? त्याचा विचार करत ती किचनमधून बाहेर आली. तिची सासू हॉलमध्ये टीव्ही बघत बसली होती. ती येऊन सासूला म्हणाली, "आई, आज तुम्ही एवढं सामान का मागवलं? पनीर तर खूप आहे आपल्याकडे. खूप होईल, इतकं सगळं बनवलं तर व्हायला जाईल." राधाच्या प्रश्नावर तिची सासू
मोठ्या आवाजात उत्तर देत म्हणाली, "का गं, वाया का जाईल? माझी मुलगी येत आहे. तिच्यासाठी तर मी सांगितलं होतं तू असं कर. त्यातलं अर्धं फ्रीजमध्ये ठेव आणि अर्धं पनीरची भाजी बनव. जास्त लक्ष देण्याची गरज नाही. मी जेवढं आणेन ते सगळं घरच्यांसाठी आहे. जर तुला वाटत असेल की तुझ्या नवऱ्याची कमाई वाया जात आहे, तर कान उघडे ठेवून ऐक. तो पैसा तुझ्या नवऱ्याचा नाही, माझ्या मुलाचा, आकाशचा आहे. आणि त्याने तो माझ्यासाठी पाठवला आहे. तुला इथं राहायचं असेल तर राहा, नाहीतर तुझं सामान बांध, मुलं घेऊन तुझ्या आईच्या घरी जा." सासूचं कडवट बोलण्यावर राधा हैराण झाली. पण ती शांतपणे किचनमध्ये जाऊन जेवण बनवायला लागली. थोड्याच वेळानंतर राजू झोपेतून उठून रडत तिच्याजवळ आला. बाहेर तिचा दीर आरामात फोनवर बसून गेम खेळत होता. ती खूप आशेने दीराकडे बघितलं की तो तिच्या मुलाला उचलून घेऊन शांत करेल आणि ती आरामात जेवण बनवेल. पण तिच्या दीराने त्यांच्याकडे बघितलं पण नाही. मुलाला सांभाळत तिने 2-3 पदार्थ बनवले. सगळं जेवण बनवलं तेवढ्यात घरात गोंधळ सुरू झाला. तिची सासू आनंदाने म्हणाली, "अरे, माझी मुलगी आली. जा किरण, तुझ्या ताईच्या हातातून बॅग घेऊन ये. बिचारी तिच्या सासरच्या कामात थकली असेल. तिला दारात उभं राहायचं नाही." आईचं बोलणं ऐकलं की किरण लगेचच दार उघडायला धावत गेला. दार उघडलं आणि भारी ड्रेस घालून मेकअप केलेली आरती घरात आली. तिला पाहून कोणी काही बोलणार नव्हतं, कारण ती काम करून खूप थकलेली दिसत होती. घरात येतात तिची आई म्हणाली, "अरे बाळा, किती वेळा तुझी वाट बघितली मी, किती वेळ तुझी वाट बघितली. घरी यायला इतका उशीर का झाला?" तिच्या आई खूप प्रेमाने विचारलं. आरतीने केस ओढत म्हणाली, "आई, काय सांगू तुला. माझी सासू घरातून निघायच्या अगोदर म्हणाली, आरती, माझ्यासाठी खिचडी भात बनवून जा. मला बाहेरचं जेवण पचत नाही. आता सांग, एवढ्या गरमीत किचनमध्ये मी उभी राहून त्यांच्यासाठी खिचडी भात बनवू का? मी आता नवऱ्याला सांगून आली, तुमच्या आईला बाहेरून काहीतरी खायला आणून दे. माझं चांगलं बनवायचं नाही आहे." थोड्याच वेळात राधा म्हणाली, "जेवण तयार आहे." ताई मुलीसोबत येऊन डायनिंग टेबलावर जेवायला बसल्या. राधा सगळं जेवण आणून टेबलावर ठेवलं होतं. त्यावेळी तिची दोन्ही मुलं खोलीतून पळत बाहेर आली. राधा मुलांना बघून हसली आणि खूप प्रेमाने म्हणाली, "या बाळानं आज खूप छान जेवण बनवलंय. आज मी पनीर बनवलंय. तुम्हाला आवडतं ना?" आरवला पनीर खूप आवडायचं, पण पनीर घरात फार कमी असायचं. आणलं जायचं. जसं त्याला आईच्या तोंडून ऐकायला मिळालं की पनीर बनवलंय, तो पळत जेवायला आला आणि खुर्चीवर बसला. राधा एका प्लेटमध्ये पनीर घ्यायला लागली. थोडंसं पनीर तिने प्लेटमध्ये घेतलं होतं. तसं तिच्या सासूने तिच्या हातावर जोरात फटका मारला आणि प्लेट खाली पाडली. ते बघून राधा सुन्न झाली. तिची दोन्ही मुलं भीतीने रडायला लागली. राधा डोळे मोठे करून सासूकडे बघत होती, जी तिच्या हातातून पनीरमधला चमचा हिसकावून घेऊन परत भाजीत ठेवत होती. तिची सासू म्हणाली, "तुझ्यासाठी आणि तुझ्या पोरांसाठी मी पनीर बनवायला सांगितलं नाही. हे पनीर मी माझ्यासाठी आणि माझ्या मुलांसाठी बनवलं आहे. माझा मुलगा परदेशात जाऊन मेहनत करत आहे, तुला आणि तुझ्या मुलांना सांभाळण्यासाठी. पण जर तुझ्या मुलांना पनीर खायला द्यायची एवढीच इच्छा असेल, तर स्वतः कमव आणि त्यांना खायला दे. माझ्या मुलाच्या कमाईवर डोळा ठेवू नकोस." राधाने चपातीसोबत सकाळची भाजी घेतली आणि मुलांना जेवायला दिलं. पण ही फक्त त्या दिवसाची गोष्ट नव्हती. त्या दिवसानंतर हे रोज सुरू झालं होतं. आकाश प्रत्येक महिन्याला त्याच्या आईला भरपूर पैसे पाठवायचा, पण त्यातला 1 रुपयाही पण राधाच्या हातात येत नव्हता. तिची मुलं अजून शाळेत जायचं बंद केलं होतं आणि राधा 1-1 रुपयासाठी झुकत बसायची. घरात दूध आणलं की तिची सासू फ्रीजमधून दूध ठेवून त्याला लॉक लावायची आणि चावी स्वतःकडेच ठेवायची. राधाची मुलं दुधासाठी बघत होती. त्यांच्या बापाच्या कमाईत आणलेल्या ह्या गोष्टी त्यांना खायला मिळत नव्हत्या. जेवण बनवताना तिची सासू किचनमध्ये उभी राहायची, पण एवढं सगळं करूनही राधा आणि तिच्या मुलांना चांगलं चमचमीत जेवण कधीच मिळायचं नाही. त्यांच्यासाठी घरातलं साधं जेवणच असायचं. तिची सासू राधाकडून कुठल्या जन्माचा बदला घेत असेल काय माहिती. तिची सासू राधाला आणि तिच्या मुलांचा खूप तिरस्कार करत होती. अगदी स्वतःच्या नातवांनाही नीट बघायची सुद्धा नाही. त्या दिवशी राधाचा लहान मुलगा राजू खूप आजारी होता. त्याला जोराचा ताप आणि खोकला होता. पण राधाजवळ मुलांना डॉक्टरांकडे घेऊन जाण्यासाठी पैसे नव्हते. म्हणून तिने तिच्या सासूकडे पैसे मागितले, पण तिच्या सासूने ऐकण्यासारखंही केलं नाही. सासूचं असं वागणं पाहून राधाला खूप दुःख झालं आणि तिला खूप राग पण आला. ती मुलाला घेऊन सरकारी रुग्णालयात गेली. डॉक्टरांनी त्याला तपासून औषध दिलं आणि सांगितलं की मुलाच्या शरीरात रक्त कमी आहे आणि त्याच्या घशात इन्फेक्शन असल्यामुळे त्याला जड अन्न काही देऊ नका, हलकं अन्न द्या, असं डॉक्टरांनी सांगितलं. काही दिवस पातळ पदार्थ, ज्यूस, दूध, भाताची पेस्ट देत राहा. पण राधाला ठाऊक होतं की तिच्या मुलाला हे सगळं मिळणं खूप कठीण आहे आणि खरेदीसाठी तिच्याकडे पैसे नव्हते. घरात जे काही आहे त्यावर तिचा आणि तिच्या मुलाचा काही हक्क नव्हता. घरी येताना तिने PCOवरून नवऱ्याला फोन केला कारण तिच्याजवळ मोबाईल नव्हता. आकाश परदेशात गेला असताना आज पहिल्यांदा राधाने त्याला फोन केला होता.
ती घाबरत घाबरत मुलाच्या आजाराबद्दल आणि सासूबाईंबद्दल बोलू लागली. कठोर वागण्याबाबत आकाशला सांगितलं, पण ते ऐकून आकाश उलट तिच्यावर ओरडायला लागला आणि म्हणाला, राधा, मी महिन्याला तुला एवढे पैसे पाठवतो, तू हे सगळे कुठे उडवत असतेस? जेव्हा जेव्हा मी आईला विचारतो, आई पैसे काही साठवले आहेत का, तर आई म्हणते, तुझ्या बायकोने वाचवले तर साठवले जातील ना. ती तर फक्त तुझ्या कमाईचा पैसा तिच्या मस्तीत उडवत असते. मला सांग राधा, मी माझं पूर्ण आयुष्य इथे परदेशात घालू का? तुमच्यासाठी पैसे कमवू का? मला घरी परत यायचं आहे, पण तू असंच फालतू पैसे खर्च करत राहिलीस तर रोज रोज पनीर आणि चांगलं खाणं तर मग कसं होणार? छान बनवून खात राहिलीस तर, एक वेळेस मुलांना लिटर लिटर दूध पाजत राहिलीस तर तूच मला सांग, पैसा कसा काय शिल्लक राहणार? आकाश बायकोचं बोलणं ऐकायचं सोडून बोलतच सुटला होता आणि राधाच हैराण होऊन नवऱ्याचं बोलणं ऐकत होती. शेवटी कंटाळून तिने फोन कट केला. राजू सरकारी दवाखान्यातली औषधं खाऊन बरा झाला होता. त्याला दूध ज्यूस तिच्या सासूने खायला दिलं नाही. दुसऱ्या दिवशी तिची नणंद घरी परत आली. तिच्या सासूने जेवणाची खूप मोठी लिस्ट राधाच्या हातात दिली आणि म्हणाली, चांगलं चवदार जेवण बनवायला हवं, आणि स्वतःच्या मुलीला घेऊन खरेदीसाठी बाजारात निघून गेली. सगळं काम आवरून राधा खूप थकलेली होती. नंदेसाठी जेवण बनवताना तिची कंबर पूर्णपणे दुखत होती. तिची मुलं रडत होती. ती वेगळीच. तिची सासू आणि नणंद जेव्हा घरी परतल्या तेव्हा त्यांच्या हातात खूप खरेदीच्या बॅगा होत्या. थोड्याच वेळा त्या दोघी हॉलमध्ये बसून खरेदी केलेल्या वस्तू पाहत होत्या. त्यात एक अप्रूप सुंदर कॉटनचा ड्रेस होता. तो बघून राधा त्याच्याकडे नजर हटवू शकली नाही. तिने तिच्या हातात असलेला आणि तिच्या अंगावर असलेल्या ड्रेसचा तो भाग झाकून ठेवला, जो तिने शिवला होता. आकाश परदेशात जाण्यापूर्वी त्यांची परिस्थिती अशी नव्हती. सारखी परिस्थिती नव्हती. नवीन कपडे घेता येतील आता. ती अजूनपर्यंत तिच्या लग्नात मिळालेला ड्रेस वापरत होती. पण आज जरी तिचा नवरा लाखो कमवत असला तरी ती आणि तिची मुलं जुनी फाटलेली कपडे घालायला त्यांना भाग पाडलं जात होतं. तिच्यासमोर तिची सासू आणि नणंद चांगले ब्रँडेड कपडे घालत होत्या. तिच्या नंदेवर चेहऱ्यावर आनंद होता. राधा त्या ड्रेसकडे बघत होतीच आणि तिची सासू म्हणाली, हो, लाव माझ्या मुलीच्या आनंदाला नजर, असं म्हणत तिला खूप सुनावलं. राधा गप्प बसून हे सगळं पाहत होती. त्या दिवशी तिला मनात आलं की तिच्या मुलांना घेऊन या घरातून पळून जावं. अचानक एक दिवस असं काही घडलं ज्याची सुद्धा त्यांनी कधीच कल्पना केली नव्हती. संध्याकाळी ताई TV पाहत बसल्या होत्या. अचानक दरवाजा वाजला. त्यांनी देऊन सांगितलं, दार उघड. दार उघडलं आणि आत येणारा कोणी तिसरा कोणी नसून त्यांचा मुलगा आकाश होता. खांद्यावर बॅग अडकवलेला. तो खूप रुबाबदार आणि निरोगी दिसत होता. सुधाताईंनी त्याला पाहिलं. समोर पाहून थोडा धक्का बसला, पण मग आनंदाने त्याला मिठी मारली. आकाश इतक्या वर्षानंतर आईला पाहून खूप खुश झाला होता. आकाश घरात इकडे तिकडे बघत होता. त्याच्या बायकोला आणि मुलांना शोधत होता. तेवढ्यात खोलीतून त्याची दोन्ही मुलं बाहेर आली. तेव्हा त्यांच्या हातात खूप जुने तुटलेली खेळणं होतं. त्यासाठी ते दोघं भांडत होते. आकाश त्या दोघांकडे बघून आश्चर्यचकित झाला. एवढ्या थंडीतही ते दोघे हाफ चड्डी आणि टी-शर्ट घातलेले होते आणि ते खूपच दृढ दिसत नव्हते. त्यांची हाडं दिसायला लागली होती. आकाश तर त्यांना ओळखू शकला नाही. त्याच्या आईने त्यातल्या मुलांकडे बघितलं आणि घाबरली. कारण मुलाला काय सांगणार? एवढ्या वर्षात त्यांनी कधी त्याच्या बायकोला आणि मुलांना नवीन कपडे आणायला पैसे दिले नव्हते, तर चांगलं जेवायला दिलं होतं. सुधाताई काही बोलणार होती त्या अगोदरच राधा किचनमधून बाहेर आली होती. ती नवऱ्याला अचानक समोर पाहून खूपच हैराण झाली. आकाशने तिच्याकडे बघितलं आणि हसला. राधा पण नवऱ्याला पाहून खूप खुश झाली होती. दोघांनी एकमेकांची विचारपूस केली. त्यातच आकाशची नजर तिच्या अंगावर असलेल्या ड्रेसवर गेली. तो ड्रेस जागोजागी शिवलेला होता. तो बघून आकाश खूप चिडला आणि म्हणाला, राधा, तुला काय झालंय? तुझ्या आणि मुलांच्या हालत बघून असं वाटतंय की तुम्ही एखाद्या भिकाऱ्याची मुलगा आणि मुलं आहेत. मी महिन्याला लाखो रुपये पाठवते घरात. कमीत कमी मुलांसाठी तरी छान कपडे घेतले असतेस अगं. हे काय अवस्था करून ठेवली आहेस? आकाशला हे सगळं बघून सहन झालं नाही. राधाने एक नजर तिच्या सासूवर टाकली, जी घाबरून इकडे तिकडे बघत होती. तेवढ्याच विषय बदलण्याचा प्रयत्न करत मुलाला म्हणाली, अरे आकाश, आज रात्री जेवणात काय खाणार आहेस? तुझ्या आवडीचं बनवूया. आकाशने मटर पनीर खायची इच्छा व्यक्त केली. त्याच्या आईने लगेच किरणला बाजारात पाठवलं आणि पनीर आणि बाकीचं सामान घेऊन यायला सांगितलं. आकाश फ्रेश व्हायला खोलीत गेला आणि राधा जेवणाची तयारी करायला किचनमध्ये गेली. खरा तमाशा तर तेव्हा झाला जेव्हा रात्री राधाने सगळं जेवण टेबलावर आणून ठेवलं आणि सुधाताईने आकाशसाठी पनीरची भाजी वाटीत ठेवली होती. मटर पनीरची भाजी ठेवली होती. किचनमधून राजू आणि आरव बाहेर आले तेव्हाच आकाशने आवाज काढून त्यांना जवळ बोलवलं. ते दोघे वडिलांच्या जवळ गेले. आकाशने खूप प्रेमाने त्यांना जवळ बसवलं आणि त्यांच्यासाठी प्लेटमध्ये पनीरची भाजी काढली. ती प्लेट आरव आणि राजूच्या समोर ठेवली. जसं प्लेट आरवच्या समोर ठेवली तो उठून मागे हटला आणि राजू तर रडायला लागला. हे सगळं पाहून आकाश फक्त बघतच राहिला.
आरव घाबरलेल्या नजरेने त्याच्या आजीकडे पाहत होता. आकाशला काहीच कळलं नाही. काय चाललंय घरात? काय झालंय? बाळा, तुम्ही दोघं का रडताय? तुम्हाला पनीर आवडत नाही का? आई पनीर बनवते ना? आरव घाबरून त्याच्या आजीकडे पाहत होता आणि राजू नको नको म्हणत मान हलवत होता. म्हणाला, नको बाबा, आम्हाला पनीर नको आहे. आजी आम्हाला पनीर खाऊ देत नाही. जर आम्ही पनीरचा एक तुकडा पण खाल्ला तर आजी खूप मारेल आम्हाला आणि उपाशी ठेवेल. राजू घाबरून अगदी निरागसपणे सगळं सांगत होता. आजी म्हणाली की तुम्ही फक्त डाळ आणि चपाती साधं जेवून जेवायचंय. नातवाचं बोलणं ऐकायला पाहिजे. सुजाताच्या चेहऱ्यावरचा रंग ओढून गेला. आकाश कधी मुलांकडे पाहत होता तर कधी त्याच्या आईकडे. त्यावेळी राधा पण किचनमधून बाहेर आली आणि सुधाताई म्हणाल्या, आकाश, तुझी मुलं खोटं बोलायला आहेत हे बघ. बायकोने तुझ्या मागे मुलांवर काय संस्कार केलेत बघ. जसं की मी त्यांची दुश्मन आहे असं सांगून ती खोटं खोटं रडायला लागली. राधा हे सगळं पाहत उभी होती. राजू अजूनही रडत जेवणाचं ताट मागे सरकत होता. राधा पुढे येऊन त्याला उचलून घेतलं. तिच्या डोळ्यातले पाणी आलं होतं. आकाश कधी बायको आणि मुलांची अवस्था पाहत होता तर कधी आईकडे बघत होता. आईने भारीतली साडी घातली होती आणि तिची तब्येतही थोडी सुधारलेली होती. पण त्याची बायको आणि मुलं खूप कमजोर आणि अशक्त वाटत होते. आकाशला लक्षात आलं की गोष्ट तशी नव्हती जी आई नेहमी फोनवर सांगायची. खरं काहीतरी वेगळंच होतं. जे सांगायची ते चुकीचं होतं. तो उठला आणि त्याच्या खोलीत गेला. खोलीत जाऊन त्याने कपाट उघडलं. त्यात एकही रुपया ठेवलेला दिसत नाही. कपाटात नवीन कपडे होते. त्या कपाटात बायकोचे आणि मुलांचे सगळे जुने फाटके कपडे ठेवलेले होते, जे त्याने जायच्या आधी बायकोला आणि मुलांना घेऊन दिलेले होते. त्याने वळून मुलांकडे पाहिलं. त्यांच्यावर जुने जुने कपडे होते. खूप जुने कपडे होते जे नीट बसतही नव्हते. हे सगळं पाहून आकाशचं मन खूप दुःखी झालं. थंडीत त्याच्या मुलांकडे घालायला स्वेटर नव्हतं, नाही गरम कपडे होते. ते तसेच कमी कपड्यात होते. तो खोलीतून बाहेर आला आणि आईला म्हणाला, आई, ते सगळे कपडे कुठे आहेत जे मी तुला व्हिडिओ कॉलवर दाखवली होतीस की तू राधा आणि माझ्या मुलांसाठी खरेदी करून आणली आहेस? कपाटात तर एकही कपडा दिसत नाही. सगळे जुने फाटलेले कपडे आहेत. त्याच्या आईने रडायला सुरुवात केली आणि गोंधळ उडवला. पण आकाशला खरी गोष्ट समजली होती. त्याला आठवलं की राधाने 1-2 वेळा घाबरून काहीतरी सांगायचा प्रयत्न केला होता, पण त्याने तिचं ऐकायचं टाळलं होतं. लाजाने तो डोकं खाली करून बसला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला समजलं की त्याच्या आईचं खरं रूप असं काही आहे. त्याला कळलं की त्याची बायको जी म्हणत होती ते सगळं खरं होतं. पण त्याने बायको ऐवजी आपल्या आईवरच जास्त विश्वास ठेवला. त्यामुळे त्याच्या बायकोला आणि मुलांना त्रास सहन करावा लागला. तो म्हणाला, मी आत्ता परदेशात परत जाणार नाही. जे काही मिळवले त्यातून छोटा बिझनेस सुरू करेन. आकाशने आईला म्हटलं, आई, इथून पुढे जर माझ्या बायकोला आणि मुलांनी कुणी वाईट वागवलं किंवा त्यांचा हक्क कुणाला दिला तर मी बघणार नाही की तू माझी आई आहेस. त्याच्या बोलण्यात राग स्पष्ट जाणवत होता. त्याच्या आईच्या तोंडून काही शब्द बाहेर आला नाही. आता त्यांना कळलं होतं की त्यांचा मुलगा खोटं आणि पण खरं ओळखायला शिकला आहे. आकाश उभा राहिला आणि बायकोला म्हणाला, तुम्ही सगळेजण आवरा, आपल्याला बाहेर जायचं आहे. आपण तुमच्यासाठी खरेदी करायला जाऊ आणि परत येताना बाहेर जेवण करून येऊया. कारण माझ्या कामावर सगळ्यात आधी तुमच्या तिघांचा हक्क आहे. आज आकाशला त्याच्या चुकांची जाणीव झाली होती. त्याने बायकोकडे डोळ्यात डोळे घालून माफी मागितली होती. राधा, मला माफ कर गं. मी तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. माझ्यामुळे तुला आणि आपल्या मुलांना असं काही दुःख सहन करावं लागलं. नवऱ्याचं बोलणं ऐकून राधाने त्याला माफ केलं. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतंय? आकाशने शेवटी आईबद्दल जे काही केलं ते योग्य होतं की अयोग्य? कमेंट करून नक्की कळवा. आणि आजची कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या कथेत. तोपर्यंत धन्यवाद.